सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे। कापूस उत्पादक शेतकरी तर रस्त्यावर आलाय। गेल्या काही दिवसात शेतकरी आत्महत्या वाढल्या, मात्र अतिवृष्टीच्या निकषात बसत नसल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत। परतीच्या पावसात ओला झालेला कापूस वेचून विकायला परवडत नाही अशी स्थिती आहे। त्याच वेचणी झालेला कापूस कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। सध्या कापसाला 3 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाल्याचं चित्र आहे। शेतकऱ्यांना आता सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे। प्रशासन मात्र निकषांचा अहवाल देत पंचनामेच करत नाही आणि लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाकडे फिरकायलाही तयार नाही। मी रवींद्र गवळे, गाव सांजोरी, तालुका जिल्हा धुळे येथील शेतकरी आहे। शालेय शिक्षण सोडल्यापासून आमचं आयुष्य शेतात चाललंय। शेती काम करतो, पण यावर्षी निसर्गाने आमचा एवढा घात केला, इतका अतिवृष्टी झाली, इतका पाऊस पडला की जे उन्हाळी पीक होतं कांदे आणि ज्वारी तेही गेलं। नंतर पावसाळी पिकाची अपेक्षा होती कापसाची, कापूसही पिकला, पण परमेश्वराने वेचणीच्या वेळेस इतका पाऊस पडला की आमच्यावर बोंड काळे पडले, कापूस काळे पडले। आता ते बोंड तोडून आणायची मजुरी वेगळी, घरी वेगळं करायची मजुरी वेगळी। परत बघा आमचा हा माल खराब झालेला आहे, याला भाव नाही। आणि आता आम्ही जे शेतकरी पीक कर्ज घेतलेलं आहे, त्या कर्जाचं करायचं काय? माझी 100 वर्षाची 108 वर्षाची माझी आजी, ती सुद्धा शेतात काम करते। पूर्ण परिवार शेतीवर अवलंबून आहे। निसर्गाने शेती यावेळेस काहीच उत्पन्नाच्या अपेक्षेने जे आम्ही 100% पिकायचं, जेमतेम 25-30% येईल ते येईल। मजुरीला सुद्धा महाग आहे। आता आम्हाला कुठंतरी मायबाप सरकारने काहीतरी मदत करावी, नाही तर कुठंतरी कामधंदे लावून द्यावे, कारण शेतात तर आम्ही यावर्षी सबशेल झोपलो आहे। कृपया आमची एवढी विनंती शासनाने मान्य करावी, काहीतरी आमच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी, एवढी मी मायबापाकडे प्रार्थना करतो। आमच्याकडे दादा, माझं नाव आहे मोतीलाल आत्माराम पाटील। आम्ही सांजोरी, तालुका जिल्हा धुळे, आम्ही शेतकरी आहेत। आम्ही शेतीच करतोय। मे महिन्यापासून पाणी चालू झालेलं आहे। प्रचंड पाणी पडतोय, त्यामुळे आमचं शेतीचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की ते भरूच निघू शकत नाही। गव्हर्नमेंटने तरी आमच्याकडे थोडंसं लक्ष देऊन आमचे पंचनामे तरी करावेत। तलाठी आप्पा आमच्या गावाला येऊन गेले, पण त्यांनी फक्त पाटवाल्यांचे पंचनामे केले, बाकीचे लोकांचे कोणाचेच केले नाही। त्यामुळे आमचे प्रॉपर कलेक्टर साहेबांनी, मंत्री साहेबांनी, रावल साहेबांनी आमच्या स्पॉटवर येऊन खरोखर परिस्थिती जर बघितली तर त्यांचं पण लक्षात येईल की इथं शेतकरी आत्महत्या करायची काही पर्याय राहिलेला नाही। कारण कर्ज नोटिसा येत आहेत बँकेच्या, त्यामुळे भरपूर इथं लोकांना खूप त्रास होतोय। आणि शेतात जायला सुद्धा रस्ता नाही, एवढं लवण्यामध्ये पाणी वाहत आहे। शेतातून पाय ठेवायला गेलं ते माणूस गुडघा एवढा फसतोय। आणि कपाशीचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की येथून शेतातून कवड्या तोडून आणावं लागतं आणि घरी येऊन परत तेवढीच मजुरी देऊन तिला काढावे लागते। म्हणजे तिथं जर 6 माणसे लागले तर परत घरी 6 माणसे लावून ती कपाशी काढावी लागते। आणि ती काढून पण तिला 2,500 3,000 रुपये व्यापारी मागतायत, तिला मजुरी लागते 4,000 रुपये आणि मागतायत 3,000 रुपये। असं प्रचंड शेतकऱ्याचं नुकसान आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जेवढी मदत होईल तेवढी सांजोरी गावाला। आणि साहेब, इथं जो पाणी पडतो ते सांजोरीला पाणी पडतो आणि आमचा पाणी खेड्याला मोजला जातो। आता खेड्याला पाणी नाही पडलं आणि सांजोरीला एवढी अतिवृष्टी झाली की लवणामध्ये आज पण उतारा नाही आहे, एवढा आज पण लवणात पाणी आहे। आणि तलाठी आप्पा आला, तो म्हणे ते काही तुमचं निकष काय आहे, ते निकष लावला, ते काय तेवढा पाणी पडलेला नाही, त्यामुळे तुमच्याकडे दुष्काळ जाहीर होणार नाही। असं जर चालू राहिलं तर शेतकरी हातबल होतील आणि जेवढे शेतकरी हातबल होतील तेवढे सरकारला पण ते माग पडणार आहे। कारण उद्ध्वस्त जर झाला ते गावातून लोक निघतील, कलेक्टर ऑफिसला मोर्चे काढतील, त्यामुळे सरकारला पण ते खूप जड जाणार आहे ते। त्यामुळे सरकारने ऐन टायमावर सर्वांना मदत करावी आणि पॉटवर येऊन पंचनामे करावेत। तलाठी आप्पांना, कलेक्टर साहेबांना, वरून मुख्यमंत्री साहेबांनी, आमच्याकडे एकदम चांगला मुख्यमंत्री बसलेला आहे देवेश फडणवीस। आम्ही पण भाजपचेच कार्यकर्ते आहेत, पण आमच्याकडे ते भाजपचे पण कोणी येत नाही आणि कोणी बघायला तयार नाही। त्यामुळे आम्ही चॅनलला आज ती मुलाखत देतोय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।